नाशिक रोडच्या राजमाता जिजाऊ तरण तलावावर राज्यस्तरीय ज्युनियर वॉटर पोलो स्पर्धेस सुरुवात झाली। नाशिक जिल्हा जलतरण संघटना आणि महाराष्ट्र राज्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। या स्पर्धेत पुरुषांचे 14 तर महिलांच्या 11 संघांनी सहभाग घेतला आहे। राज्यभरातून या स्पर्धेसाठी 312 खेळाडू सहभागी झाले आहेत। या निमित्तानं वॉटर पोलो या स्पर्धेला चांगले दिवस आल्याची माहिती जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र पालकर यांनी दिली। प्रथमच गेले 2018 नंतर प्रथमच 2024 मध्ये 50वी ज्युनियर वॉटर पोलो स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। हे आयोजन पूर्ण नाशिक जिल्हा जलतरण संघटनेतर्फे करण्यात येत असून एवढ्या वर्षानंतर पुन्हा 250 मुलांनी भाग घेत आहे। तर 140 मुलं ही मुलं आहेत आणि बाकी मुले 12 संघांनी भाग घेतलाय। वेगवेगळ्या जिल्ह्यातील 12 संघ उपलब्ध आहेत आणि त्यांनी त्यातून याच्यातूनच राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे आणि त्याची पूर्ण चाचणी ही सोमवार 17 तारखेला याच जलतरण तलावावर मॅचेस संपल्यानंतर घेण्यात येईल। 36वी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा जी झाली राजकोटला राष्ट्रीय नॅशनल गेम, याच्यामध्ये महिलांना आपलं सुवर्ण आजपर्यंत महाराष्ट्रात कधीच सुवर्ण आलं नव्हतं, ते प्रथम सुवर्ण आणलं। 37वा गोवा झाली, गोवा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पुरुषांना सुवर्ण पदक प्राप्त केले आणि आता 38वी येणारी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याच्यातलेच काही मुलं आम्ही सिलेक्ट करणार आहोत व त्यांची ट्रेनिंग आतापासून सुरू करणार आहोत, जेणेकरून यावेळेस मुलं आणि मुली दोघांचे सुद्धा सुवर्ण पदक महाराष्ट्राला आणून देईल। या प्रसंगी नाशिक जिल्हा औषधी जलतरण संघटनेचे अध्यक्ष विश्वकर्मा शार्दूल, सेक्रेटरी घनश्याम कुवर, व्यवस्थापिका माया जगताप, शंकर मादगुंडी, विकास भडांगे, हरी सोनकांबळे यांच्यासह पालक, प्रशिक्षक आणि पदाधिकारी उपस्थित होते। मोठ्या उत्साहात या स्पर्धेला प्रारंभ झाला। 17 जूनला राष्ट्रीय स्पर्धेसाठी खेळाडूंची अंतिम निवड चाचणी होणार आहे। प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।